तर प्रभाग क्रमांक 9 मधील विजय उमेदवार गुंडू पाटील असतील, दर्शनाचे कुमार असतील यांनी मोठासा विजय संपादन केलेला आहे. अगदी गडिंग्लज शहरातील लक्ष्य येथील लढत म्हटली तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये बघितलं जात होतं. या लढतीत गुंडू पाटील यांनी विरोधकांना अक्षरशः चितपट केलेला आहे. त्यांना मोठं असं मताधिक्य मिळालेलं आहे. जनतेचं प्रेम त्यांच्यावर दिसून आलेलं आहे. आता गुंडू पाटील आपल्या सोबत आहेत. तर गुंडू पाटील काय म्हणतात? गुंडू काय सांगाल, आपल्याला जनतेचं मोठं प्रेम मिळालेलं आहे? मी प्रथमतः गडिंग्लज शहरातील मायबाप जनतेचं, युवक वर्गाचं आणि माझ्या लाडक्या बहिणींचं, तसेच माझ्या प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार बंधू भगिनींचं आणि युवक वर्गाचं लाडक्या बहिणींचं मी मनापासून आभारी आहे. असंच प्रेम हे माझ्यावर कायम राहू देत आणि हीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. खरोखर ही निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधली निवडणूक शहराने माझ्याकडे तालुक्याने शहरातला आणि तालुक्यातला प्रत्येक माणूस आणि माझ्या प्रभागातील प्रत्येक माणूस त्याला वाटत होतं की गुंडू पाटील निवडून आला म्हणजे आपण निवडून आल्यासारखं. त्यामुळं ही माझी गुंडू पाटलाची निवडणूक नसून ही माझ्या प्रभागातील जनतेचीच निवडणूक होती. त्यामुळं हा माझा विजय माझा असेल, माझ्या भगिनी दर्शना कुंभार असतील यांचा विजय सुखद. गुंडू, त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर आपल्या समोर जे उपनगराध्यक्ष पदावरचे उमेदवार होते ते आपल्या समोर होते. एक मातब्बर एक तुल्यबळ लढत म्हणून गडिंग्लज शहरात प्रभाग 9 बघितलं जात होतं. काय सांगा? गेली 2016 पासून माझं दैवत या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जी साहेबांनी जबाबदारी दिली, गडिंग्लज शहरातील जनतेची सेवा करायची संधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी दिली, त्या सेवेच्या आधारावरच, त्या लोकांच्या आशीर्वादावरच मी जनतेची सेवा करत गेलो. आणि काम करत असताना एक सामान्य कार्यकर्ता कुठंपर्यंत जाऊन पोचू शकतोय आणि गोरगरिबांचं जर काम केलं तर नीती देखील झुकते, हे याचं प्रचिती माझ्या निकालावरून, माझ्या भगिनी असतील, मी असेल, त्या प्रभाग क्रमांक 9च्या निकालावरून दिसून आलं. आणि मी जे काम करत गेलो 2019चा महापूर असेल, 21चा महापूर असेल आणि कोरोनाचा काळ असेल, पण लोकांचं दुःख ते आपलं दुःख, लोकांचं सुख ते आपलं सुख, या हेतूने लोकांच्याच भावना त्या आपल्या भावना त्याप्रमाणे मी काम करत गेलो. आणि लोकांनी अक्षरशः ही निवडणूक हातात घेतली. मला कोण विरोधक आहे, कोण आहे काही माहीत नाही, पण मी जनतेच्या विश्वासात पात्र ठरलो. फक्त मला एवढं माहीत आहे की जनतेचं जर प्रामाणिक काम केलं तर जनता कुठून कुठपर्यंत डोक्यावर ठेवू शकते, याचं हे उदाहरण आहे. म्हणून तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांनी आपल्याला 1403 मताचं मताधिक्य दिलेलं आहे. त्या जनतेचा मतदारांचा आभार कशा पद्धतीने म्हणतो? मी माझ्या कातड्याचे डोळे जरी करून काढले तरी माझ्या मतदारांचं मी उपकार कधी विसरू शकणार नाही. ही फार मोठी जबाबदारी गडिंग्लज शहरातील जनतेनं आणि माझ्या प्रभाग क्रमांक 9 मधील जनतेनं फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मुश्रीफ साहेबांचा विश्वास आणि गडिंग्लज शहरातील जनतेचा विश्वास, गडिंग्लजच्या शहरातल्या जनतेला व माझ्या प्रभागातील जनतेला तळ आताच्या खोडाप्रमाणे जपणे, या तुमच्या सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून एवढंच सांगतो की जनतेच्या सुखदुःखामध्ये इथून पुढच्या 5 वर्ष गडिंग्लज शहराचा विकास, गडिंग्लज शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या नकाशावर कुठल्या पद्धतीने येईल, गडिंग्लज शहर विकासाच्या दृष्टीनं कुठल्या पद्धतीने न्यायचा आहे, हा सार्वजनिक विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आमचे महेश तुर्भटमोर यांच्या मार्गदर्शनाखाली असेल. तसेच नरेंद्र वडगापुरे, राजू धनगावे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. आणि आमची युवकांची टीम महेश सरवादे असतील, अमोल मांगले असतील, माझा मित्र रश्मीराज देसाई असतील, संतोष चिक्कोडे असेल, विठ्ठल ब्रह्मानूळ असतील, सर्वच आमचे नगरसेवक जे 17 नगरसेवक आहेत, तुम्ही जर त्यांचे चेहरे जर बघितला आणि नगराध्यक्ष जे त्यांचे जर चेहरे बघितला तर हे सर्वसामान्य जनतेचे, सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत. आणि गडिंग्लज शहराचा विकास हे 100% पूर्ण करतील. आणि हा गडिंग्लजचा विकासाचा रथ कायम असंच 5 वर्ष केवळ ठेवतील असा मला विश्वास आहे. आणि कालांतराने थोड्या दिवसामध्ये आमच्या राज्याचे, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब आणि माझं दैवत या गोष्टीचे अध्यक्ष संताजी गोंपडे साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नवीन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व गडिंग्लज शहरातील तमाम व गडिंग्लज तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी वर्ग असेल, माता भगिनी असतील, वडीलधारी असतील, गडिंग्लज शहरातील व्यापारी असतील, युवक वर्ग असतील, त्या सर्वांना घेऊन आम्ही एक विजय उत्सव साजरा करणार आहोत. आणि त्यावेळेला तुम्हाला देखील त्या विजयोत्सवामध्ये आम्ही आमंत्रित करणार. दर्शनात
क्रमांक 9 मधून तिन्ही उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मी तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. तर आता आपल्यासोबत हे प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे दोन्ही उमेदवार असतील, गुड्डू पाटील असतील, दर्शनाताई कुंभार असतील, यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच लवकरच आपण गडिंग्लजमध्ये विश्वोत्सव साजरा करून समस्त गडिंग्लजकरांना तिथे आमंत्रित करू आणि गडिंग्लजच्या विकासाचा रथ मुश्रीफ साहेबांच्या हातात दिल्याबद्दल सर्व गडिंग्लजकरांनी त्यांनी आज आभार मानलेला आहे. त्यामुळे आता येत्या काळात गडिंग्लजचा विकास कशा पद्धतीने होणार, गडिंग्लजची गौरदूर कोणत्या दिशेने होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी, गडिंग्लज.